चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगारांनी आपल्या वेतनवाढीच्या मागण्यासंदर्भात आंदोलन करीत आज सिमेंट कंपनी बंद पाडली। आवरपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कामगारांनी कंपनीतील सर्व मशिनरी यंत्रणा बंद पाडत संपूर्ण सिमेंट प्लांट बंद केला। विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सर्व कामगारांनी एकत्रित येऊन प्लांटमध्ये ठिय्या मांडला। तालुक्यात असलेल्या अल्ट्राटेक अंबुजा एसीसी सिमेंट कंपनीत मागील काही वर्षात स्थायी कामगार सेवानिवृत्त होत असल्याने स्थायी कामगारांच्या कामांचा ताण हा कंत्राटी कामगारांवर पडत आहे। कंपनीतील स्थायी वेज बोर्ड कामगारांच्या ठिकाणी कंत्राटीमधील कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांकडून कमी वेतनात काम करून घेण्यात येत आहे। त्यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण होत आहे। त्याचे पडसाद मागील काही महिन्यात कामगारांनी केलेल्या आंदोलनावरून उमटलेले पाहायला मिळाले। सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांचे मागील काही महिन्यांपासून वाढीव वेतनासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाशी वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे। या संदर्भात कामगार आयुक्त नागपूर यांच्याशी चर्चा करताना कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नसल्याने व चर्चा निष्फळ होत असल्याने कामगारांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे। अखेर आज कामगारांच्या संयमाचा बांध फुटला व कामगारांनी ठिय्या आंदोलन करत सिमेंट कंपनी बंद पाडली। वर्षांना जो ठेकेदारी कामगारांसाठी जो पगारवाढीचा जो सेटलमेंटचा जो मुद्दा आहे तो आम्ही मागील एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून धरून आहोत आणि दर महिन्याच्या आम्ही तारखेला जात आहोत। मॅनेजमेंटकडून कोणताही प्रतिसाद येत नाही, मॅनेजमेंट हजर होत नाही, त्याच्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याचं आज रूप असं तयार झालं की कामगारांनी स्वतःहून अंबुजा, एसीसी आणि अल्ट्राटेक तिन्ही कंपन्या बंद पडल्या आणि याचं नेतृत्व विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र आणि शिवाजीताई वडेट्टीवार या करत आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।